जय शिवराय मित्रांनो राज्यातील 1021 महसूल मंडळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेली आहे। यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून 40 तालुक्यामध्ये, ज्याच्यामध्ये 24 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि 16 तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला आहे। आणि या सर्व दुष्काळ जाहीर केलेल्या, दुष्काळ सदृश जाहीर केलेल्या एकूण सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून काही सवलती जाहीर केलेल्या आहेत। आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी सवलत म्हणजे पीक कर्जाचं पुनर्गठन। मित्रांनो, बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे नेमकं काय, याचे काय फायदे होतात, काय तोटे होतात, याच्याबद्दल विचारणा केली जात आहे। याच पार्श्वभूमीवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, दुष्काळ सदृश किंवा दुष्काळ जाहीर केलेल्या भागामध्ये शासनाच्या माध्यमातून ज्या सवलती जाहीर केलेल्या आहेत, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पीक कर्जाची जी वसुली आहे, या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या असलेल्या पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना 33.5% वीज बिलामध्ये सवलत दिली जात आहे। शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या वसुलीला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे कनेक्शन कापले जाणार नाहीत। याचबरोबर जे विद्यालयीन महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांचं जे परीक्षा शुल्क आहे, ते परीक्षा शुल्क सुद्धा या महसूल मंडळातील विद्यार्थ्यांचं माफ केलं जातं। याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्या भागामध्ये जनावरांच्या पिण्यासाठी किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी जे काही व्यवस्था असतील, त्या व्यवस्था शासनाच्या माध्यमातून केल्या जातात। शेतजमिनीचा सारा या भागातील शेतकऱ्यांचा माफ केला जातो। याचबरोबर पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्था सुद्धा शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी मंजुरी दिली जाते। अशा प्रकारच्या या सवलती दिल्या जातात। आता याच्यामधील एक महत्त्वाची अशी सवलत आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यामध्ये कन्फ्युजन आहे, ते म्हणजे पीक कर्जाचं पुनर्गठन। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटतं पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे त्या शेतकऱ्याची, त्या भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते, परंतु हे पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी नसते। एकंदरीत जी पीक कर्ज आहे त्या वसुलीला स्थगिती दिलेली असते आणि पुढे पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे शेतकऱ्याचं जे कर्ज असेल ते कर्ज एकत्रितपणे परतफेड न करता त्याला 3 किंवा 5 अशा टप्प्यामध्ये विभागणी केली जाते। त्याचे हप्ते पाडले जातात। शेतकऱ्यांना जो योग्य वाटेल किंवा बँकेच्या आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून जो हप्ता निश्चित केला जाईल, अशा प्रकारामध्ये त्याची विभागणी केली जाते आणि ते हप्ते पाडून शेतकऱ्याला परतफेडीसाठी दिले जातात। म्हणजे शेतकऱ्याचं आजचं जे मरण आहे ते उद्यावरती ढकललं जातं। आजचा जो हप्ता भरायचा आहे तो उद्यावरती भरावा लागतो। त्याच्यामुळे पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे हे काही पीक कर्ज माफी नसते, फक्त आज भरण्याचे जे पैसे आहेत ते काही कालांतराने शेतकऱ्याला भरावे लागतात। मित्रांनो, पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एवढेच फायदे आहेत की यावर्षी झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे ते पीक कर्ज भरू शकणार नाहीत, परंतु त्यांना जर अशी मुदत दिली, या पीक कर्जाचं अल्पमुदती या मध्यम मुदतीच्या पीक कर्जामध्ये रूपांतर केलं तर शेतकऱ्यांना ते टप्प्याटप्प्यानं भरता येतं। शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारची थकबाकी त्याच्या माध्यमातून दिसत नाही किंवा शेतकऱ्याचं रूपांतर थकीत कर्जदारामध्ये होत नाही। परंतु पीक कर्जाचं जर पुनर्गठन झालं तर शेतकऱ्याला नवीन मिळालेलं कर्ज आणि या कर्जाचे टप्पे हा एकत्रितपणे बोजा सुद्धा पुढच्या वर्षामध्ये म्हणजे एकत्रितपणे भरावा लागतो। मात्र त्यावेळेस भरताना ही रक्कम मोठी झाल्यामुळे बरेच सारे शेतकरी हे पीक कर्ज पुन्हा भरू शकत नाहीत आणि त्यावेळेस मात्र ते थकीत कर्जदारामध्ये जातात। मित्रांनो, याचबरोबर आपण पाहिलं होतं की 2019 ची जी कर्जमाफी झालेली होती, या कर्जमाफीमध्ये सुद्धा हे जे काही पुनर्गठन केलेली कर्ज आहेत, याच्यामध्ये सुद्धा काही नियम लावण्यात आलेले होते। त्याच्यामुळे पीक कर्जाचं पुनर्गठन म्हणजे हा काही शेतकऱ्यासाठी फायदा नाहीये। सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्याच्या हातातून पिकं गेलेली असल्यामुळे पीक कर्ज भरण्याची कुठलीही परिस्थिती शेतकऱ्यांची नाहीये। आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना पुनर्गठन हे महत्त्वाचं नाहीये, तर शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी हाच एक महत्त्वाचा असा विषय। त्याच्यामध्ये पुनर्गठन म्हणजेच कर्जमाफी हे समजून बरेच सारे शेतकरी त्या भ्रमात जात आहेत। तर हे पुनर्गठन म्हणजे फक्त तुम्हाला हप्त्याहप्त्यानं भरण्यासाठी देण्यात आलेली मुभा। त्याच्यामुळे शासनानं पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हा एक महत्त्वाचा असा विषय आहे। शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशीच मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे। मित्रांनो, पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांची मंजुरी लागते, शेतकऱ्याची सहमती लागते। शेतकऱ्यांना सहमती दिल्यानंतरच पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जातं। मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली आणि शेतकऱ्यांना जर पुनर्गठन जर नाही केलं तर मात्र ते शेतकरी थकीत कर्जदारामध्ये जाऊ शकतात। हा एक मोठा नुकसान त्यांच्यासाठी होऊ शकतं। त्याच्यामुळे आता एकतर पुनर्गठन करणं किंवा शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी करणं हे दोनच पर्याय शेतकऱ्यांच्या समोर राहिलेले आहेत, जेणेकरून त्यांना दिलासा मिळू शकतो। धन्यवाद।